तर आता मी खाली एक वाडी आहे नरगोलवाडी, तिकडे जाते गणपतीच्या पाय पडायला। आणि त्यांचा गणपती खूप मोठा आहे आणि तो मी स्टेटसला बघितला होता। माझा एक मित्र आहे मयूर बंडबे, त्याच्याकडे जाते। चला तर मग बघूया कसा आहे तो गणपती। वाव, खूपच मस्त डेकोरेशन केले आणि बघू शकता तुम्ही, खूप मस्त असा गणपती बाप्पा आहे। मूर्ती पण खूप सुंदर आहे, मस्तच केलास। थोडा वेळ गणपती बाप्पांना बघत बसले आणि गप्पा वगैरे मारल्या, नंतर फोटो वगैरे काढला आणि मग निघाले। आता दुसरा दिवस आहे आणि आज मी जाणार आहे तिर्लोटमध्ये। तिर्लोटमध्ये माझी एक मैत्रीण आहे मानसी घाडी, तिच्या गणपतीच्या पाय पडायला जाणार आहे। तर चला बघूया कसा गणपती आहे। त्यानंतर मी पुढे सौंदळ्यात सुद्धा जाणार आहे, तिथे सुद्धा एक फ्रेंड आहे त्यांच्याकडे, आणि त्यांच्याकडे फुगडीचा सुद्धा कार्यक्रम आहे, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवेन की कोकणात कशी गणपतीला फुगडी वगैरे घालतात ते। 2 लिटरची होती बघा, कुठं समोर बघा एसटी कॅन्टीनच्या समोर तो एक मोठा बेकरीवाला आहे, थोडासा डाव्या बाजूला झाडाखाली। आणि आता मी येऊन पोचले त्यांच्याकडे। खूप मस्त गणपती आहे यांचा पण, खूपच मोठा, आणि इथे तुम्ही बघू शकता अजून पण छोटे छोटे 3 गणपती आहेत, ते पण खूप सुंदर आहेत मूर्ती। दरवर्षी त्यांचा मोठा गणपती असतो आणि हे डेकोरेशन पण खूप मस्त आहे केलं त्यांनी। नेटवर्क येता आणि आणि गणपती निमित्त माणसेची सुद्धा भेट झाली, खूप मस्त वाटलं भेटून। पुन्हा एकदा गणपतीचे पाय पडले आणि मग निघाले सौंदळ्यात जायला। तर आता मी येऊन पोचले त्यांच्या घरी आणि मी तुम्हाला दाखवते त्यांचा बाप्पा। चला तर मग बघूया। सौंदळ्यात आले गुरुनाथ राणेकडे, तो सुद्धा मुंबईला असतो त्यामुळे कायम भेट होत नाही। चला बघूया त्यांचं बाप्पा, खूपच सुंदर आहे आणि डेकोरेशन पण मस्त केलंय खूपच, आणि हे डेकोरेशन त्यानेच केलंय। आणि आता थोड्याच वेळात फुगडी घालणाऱ्या मुली येणार आहेत, त्यामुळे आम्ही वेट करतोय, थांबलोय आता। तर त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। मी पण फर्स्ट टाइम बघणार आहे कोकणात कशा फुगड्या घातल्या जातात त्या। व्हिडिओजमध्ये वगैरे बघितलं होतं, पण असं पहिल्यांदा रिअलमध्ये बघणार आहे।
सिद्धीचा तू गणनाथा रे तू रिद्धी सिद्धीचा तू गणनाथा रे तू बाप्पा मोरया तू सर्वांचा दाता तू बाप्पा मोरया तू सर्वांचा दाता तू रिद्धी सिद्धीचा तू गणनाथा रे तू रिद्धी सिद्धीचा तू गणनाथा रे तू बाप्पा मोरया तू सर्वांचा दाता तू बाप्पा मोरया तू सर्वांचा दाता तू रिद्धी सिद्धीचा तू गणनाथा रे तू रिद्धी सिद्धीचा तू गणनाथा रे तू बाप्पा मोरया तू सर्वांचा दाता तू बाप्पा मोरया तू सर्वांचा दाता तू रिद्धी सिद्धीचा तू गणनाथा रे तू रिद्धी सिद्धीचा तू गणनाथा रे तू बाप्पा मोरया तू सर्वांचा दाता तू बाप्पा मोरया तू सर्वांचा दाता तू पहिले वंदन करू मी कोणाला पहिले वंदन करू मी कोणाला पहिले वंदन गणेश देवाला पहिले वंदन गणेश देवाला रिद्धी सिद्धीचा तू गणनाथा रे तू रिद्धी सिद्धीचा तू गणनाथा रे तू बाप्पा मोरया तू सर्वांचा दाता तू बाप्पा मोरया तू सर्वांचा दाता तू रिद्धी सिद्धीचा तू गणनाथा रे तू रिद्धी सिद्धीचा तू गणनाथा रे तू बाप्पा मोरया तू सर्वांचा दाता तू बाप्पा मोरया तू सर्वांचा दाता तू रिद्धी सिद्धीचा तू गणनाथा रे तू रिद्धी सिद्धीचा तू गणनाथा रे तू बाप्पा मोरया तू सर्वांचा दाता तू बाप्पा मोरया तू सर्वांचा दाता तू दुसरे वंदन करू मी कोणाला दुसरे वंदन करू मी कोणाला दुसरे वंदन ज्ञानेश्वर देवाला दुसरे वंदन ज्ञानेश्वर देवाला रिद्धी सिद्धीचा तू गणनाथा रे तू रिद्धी सिद्धीचा तू गणनाथा रे तू बाप्पा मोरया तू सर्वांचा दाता तू बाप्पा मोरया तू सर्वांचा दाता तू
खूपच मस्त फुगड्या घातल्या आणि खरंच विविध प्रकार फुगडीतले बघायला मिळाले. मला तरी खूप आवडल्या अगदी पारंपरिक पद्धतीच्या फुगड्या. त्यानंतर मी आता आले तळवडेमध्ये. तळवडे गावात एक फ्रेंड आहे त्याच्याकडे आले आणि त्यांचा बाप्पा बघूया आपण. खूप मस्त आहे. तर तळवडेच्या फ्रेंडकडे मी गेले होते, राहुल अनुभवने, आणि त्यांचं गाव जे आहे ते खूपच मस्त आहे. एकदम निसर्गाच्या कुशीत वसलेला आहे आणि तो नाव्हनकोंड धबधबा जो आहे त्याच्या एकदम जवळून मी तो बघितला फर्स्ट टाइम. तर नंतर कधीतरी नक्की मी तिकडे येईन. तर आता मी कोठारवाडीमध्ये चालले आणि तिथे पण एक फ्रेंड आहे, त्याचं नाव आहे मयुरेश दातार आणि त्याच्याकडे मी जाणार आहे. आणि त्यांचा गणपती मी फर्स्ट टाइम मी त्यांच्याकडे चालले. चला तर बघूया कसा आहे त्यांचा बाप्पा आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. म्हणजे तू गेलास नाही ही जे याच्यावरच भेटली ना त्याची स्वतःची गाडी आहे तसं नाही म्हणा. ओम सत्यप्रया देवी ओम विष्णुना देवता पंचधारयमान देवी पवित्रं कुर्यासन पक्षामंतु भूतानि पिशाच्य सर्वतोदिगं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभे. दातारांच्या सुंदर मातीच्या मूर्तीचं मी दर्शन घेतलं आणि नंतर मग आम्ही सेल्फीज वगैरे काढले आणि मग मी तिथून निघाले. आणि आता मी आले गिरिये कोठारवाडीमध्ये. माझी फ्रेंड आहे ऐश्वर्या आंबेडकर, तिच्याकडे आले आणि पाऊस खूप आहे त्यामुळे मी लवकर जाते त्यांच्याकडे. हा त्यांचा बाप्पा आणि हिच्याकडे मी दरवर्षी येते आणि या वर्षीची मूर्ती पण खूपच सुंदर आहे आणि डेकोरेशन पण खूप मस्त केलंय. तर यांचा गणपती 11 दिवसांचा असतो त्यामुळे मला यायला मिळतं यांच्याकडे. त्यामुळे ज्यांचे बाप्पा 11 दिवसांचे असतात, जास्त दिवसांचे असतात, त्यांच्याकडेच मला जायला मिळतं. चला. आणि आता मी आले आमच्या ताईकडे. खाली गावातच त्यांचा गणपती आहे आणि तिकडे मी आले आणि चला बघूया त्यांचा गणपती कसा येतो आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. आणि हा आहे पिल्लूचा कोण नाव काय? टफी टफी टफी, मिस्टर टफी. हॅलो. पिल्लूंचा गणपती सुद्धा खूप मस्त आहे आणि इथे बघू शकता तुम्ही यंदा त्यांनी केदारनाथचा सीन केलाय. त्याचा येतच नाही. ओके, थँक्यू. आता त्यांना दे जा. जी भर के खाओ.
हा पिल्लूंचा मासा आहे. हेलो पिल्लू के दोस्त. हेलो कसं करते ते पाय असे ठेव. मान खाली मासूम. जबरदस्ती करतो त्याच्यावर. मासूम नको मारू नको. आणि पिल्लूने बनवलेला मोदक छोटूसा. तर पिल्लूंची ही गणपतीची मूर्ती खूपच सुंदर आहे आणि त्यांच्याकडे दरवर्षी 2 गणपती असतात. एक जो गणपती असतो तो गौरी गणपती असतो आणि तो गेलेला आहे आणि आता फक्त हा आहे गणपती, तो 11 दिवसांचा आहे. आणि त्या गणपतीच्या आधीच्या गणपतीच्या मला पाया पडायला नाही मिळालं, पण या गणपतीच्या मी पाया पडायला येतेच दरवर्षी. तर अशा प्रकारे पिल्लूच्या गोड गणपतीचं दर्शन घेतलं, तिच्याकडून खूप सारा गोड गोड प्रसाद घेतला आणि बरेचसे आम्ही सेल्फीज सुद्धा काढले आणि मग आम्ही निघालो घरी जाण्यास. आता आम्ही आमच्या बाजूचेच जवळचेच शेजारी आहेत, ते मुंबईला असतात, अनुभवने, त्यांचा आम्ही त्यांच्या गणपतीच्या दर्शनाला चाललोय. चला तर बघूया त्यांचा गणपती. मी तुम्हाला दाखवते कसा आहे तो. तर तुम्ही हा बाप्पा बघितला असेल आमच्या विसर्जनाच्या व्लॉगमध्ये. तर हा आहे अनुभवण्यांचा बाप्पा आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशन पण खूप छान केलंय. आणि हे जे डेकोरेशन केलंय ते माझ्या फ्रेंड्सनी म्हणजेच मोनिका आणि दियाने केलंय. आणि जे गणपतीचं तुम्ही नीट बघितलं तर गणपतीला डायमंड्सचं वर्क केलंय ते पण मोनिकानेच केलंय. तर यंदा मला बऱ्याच जणांकडे जायला मिळालं आणि काही जणांकडे जायला सुद्धा नाही मिळालं, त्याचं सुद्धा वाईट वाटतंय. पण खूप छान छान गणपती मला बघायला मिळाले आणि आय होप तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ खूप आवडला असेल. तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.